राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व पद जाणार, खासदारकीही जाणार, विरोधी पक्ष नेतेपदही जाणार आणि आयुष्यभर ते लोकसभा निवडणूकच लढवू शकणार नाही. असं मी का म्हणतोय ते तुम्हाला सांगतो. मुळात हे सगळं व्हावं असा प्रस्ताव भाजपच्या एका खासदारानं लोकसभेत मांडलाय. नाव आहे निशिकांत दुबे. निशिकांत दुबेंनी हा प्रस्ताव मांडलाय आणि हा प्रस्ताव तुम्ही कधी ऐकला नसेल, याला सबस्टेंटिव्ह मोशन असं म्हटलं जातं. मुळात या प्रस्तावावर लोकसभेचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यातून मतदानही होऊ शकतं. हा प्रस्ताव मांडला गेलाय. लोकसभा अध्यक्षांनी हा अद्याप स्वीकारलेला नाही. मात्र जर हा स्वीकारला गेला आणि त्यावर मतदान झालं तर साहजिक आहे, भाजपजवळ जास्तीची मतं आहेत, त्यामुळे तो मंजूर होऊ शकतो. आणि अशा परिस्थितीत मग राहुल गांधींना कायमस्वरूपी लोकसभेतून हद्दपार केलं जाऊ शकतं. मात्र हे एवढे गंभीर स्वरूपाचं मोशन किंवा प्रस्ताव का आणला गेला, तर त्यासाठी दावे केले गेले. दावा काय केला गेलाय, तर राहुल गांधी परदेश दौऱ्यात जातात आणि देशविरोधी अशा संघटनांशी, संस्थांशी ते बैठका करतात. त्यात कोण आहेत, तर USAID, जे अमेरिकन गव्हर्नमेंटच वेगवेगळ्या जगातल्या विविध ठिकाणी मदतीसाठी तयार केलेली की संस्था, जी ट्रम्प यांनी अबॉलिश केलेली आहे आता. त्यातून कोट्यावधी रुपयांची मदत जी आहे ती वेगवेगळ्या देशांमध्ये दिली जात होती. इतकंच नाही तर सोरेस फाउंडेशन, त्याच्याबरोबरही ते मीटिंग करतात असा आरोप करण्यात आला आणि यातून देशविघातक कारवाया केल्या जातात. ते कंबोडियाला जातात, तिथे थायलंडमध्ये जातात, तिथे देशविरोधी कारवाया करतात. अशा स्वरूपाचा हा मुख्यतः आरोप करण्यात आला आहे. आता यावर कोणतेही पुरावे नाहीत असा आरोप करत असताना, पण असा आरोप करताना जर पुरावे नसले तरी जर मतदान झालं तर मतदानामध्ये ते मंजूर होऊ शकतं आणि राहुल गांधींना मग पदावरून दूर व्हावं लागू शकतं. पण हे एवढं करण्याची गरज का भासते भाजपला? मुळात त्यात काँग्रेसचा आणि अनेकांचा आरोप आहे की ॲप्स्टीन फाईलमध्ये राहुल गांधींनी अत्यंत महत्वपूर्ण अशा नेत्यांची नावं घ्यायला सुरुवात केली आहे. हरदीप पुरींचं नाव अगोदरच आलेलं आहे. इतकंच नाही तर अनिल अंबानींचंही नाव त्यांनी घेतलं. अशा परिस्थितीत जर आणखी मोठी नावं समोर आली तर भाजप घाबरतंय आणि म्हणून भाजप अशा स्वरूपामध्ये राहुल गांधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतंय, जेणेकरून त्यांनी कोणत्याही स्वरूपामध्ये आरोप करू नये हा प्रयत्न आहे. अशा स्वरूपात युक्तिवाद केला जातोय. आता तुम्ही जनता आहात, मतदार आहात, तुम्हीच योग्य पद्धतीने ठरवू शकता कोणाचा आरोप चांगला, कोणाचा आरोप अयोग्य, कोण कुरघोडीचं राजकारण करतोय, कोण खरोखर योग्य पद्धतीने आरोप करतोय. तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही ठरवा.